पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता, आता नाही. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे. मोदीच्या पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मतदारसंघाचे सगळे प्रमुख आमदार आणि आमचे लोकसभेचे खासदार या सगळ्यांसोबत माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी बैठक केलेली आहे. या यादीच्या पुनर्निरीक्षणाच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्याला 7 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी स्वतः आपापल्या मतदारसंघामध्ये ताकदीनं काम करावं, आपल्या लोकांच्यापर्यंत काम करून घ्यावं, अशा पद्धतीची सूचना देण्यासाठीची आजची बैठक होती. आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे आमदार, सगळे आमचे BLO आणि सगळे मतदारसंघ प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय प्रदेशाध्यक्ष मोदयांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. बिलकुल पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे. ही मीटिंग संपल्यावर अजून एक मीटिंग आहे, त्यामध्ये त्याची चर्चा होणार आहे आणि पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं अधिकचं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं कसं करता येईल याचाही विचार या निमित्तानं केलेला आहे. पण पाहिला असेल, खरं वास्तविक पाहता माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या काही सूचना होत्या, प्रदेशाध्यक्षांच्या काही सूचना होत्या की काही लोकांचे प्रवेश, ज्यांची मनापासूनची भावना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची आहे, अशाही लोकांची काय आचारसंहिता पाळून आम्ही प्रवेश थांबवलेले होतो. परंतु मला आता सत्य परिस्थिती अशी दिसते की आता येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण त्याचं पहिलं एक झलक आजच्या प्रवेशाने मिळालेली आहे. कळंब नगरपालिकेचे 10 नगरसेवक की ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दावा मतदारसंघावर करणं हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मतदारसंघ कुणाला सोडावा या संदर्भात महायुतीची आमची समिती असते. त्या समितीमध्ये चर्चा होते, वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेत असतात आणि ज्या आमच्या सहकार्याने किंवा ज्या पक्षाला जागा मिळेल तो पक्ष आम्ही एकत्र येऊन निवडणूक आम्ही लढवत असतो. त्या अनुषंगाने ही निवडणूक कशीच लढवली, महायुती म्हणूनच लढणार, महायुती म्हणूनच लढवली जाईल आणि त्यालाच आमचं प्रथम प्राधान्य राहील. त्याच्यानंतर मला वाटतं महायुती होईल याच्यामध्ये कुठली शंका नाही झाली तर पुढचा विषय, त्याच्यावर आजच बोललो होतो. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला बांधला जात होता. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता, आता नाही. पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे. सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, आपण पुणे जिल्हा असेल, आपण पाहतो की आता या भारतीय जनता पक्षाचा गड झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतो. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जरसह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.